शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला हा प्रश्न पडू शकतो किंवा आपल्याला एखाद्या वेळेस अनुभवलं सुद्धा असेल की आपल्या पिकामध्ये हे समजा हे पिवळे पानं झालेले असले किंवा हे असे जे काही तपकिरी पानं झालेले असते. मित्रांनो, तैवान पिंक पेरूचा आपला प्लॉट आहे. याची छाटणी करून जवळपास 15 ते 20 दिवस झालेले. तर मित्रांनो, हे काही पिकाचे असे पाने पिवळं होणं किंवा असे तपकिरी होणं, तर मित्रांनो काही वेळा आपल्याला समजत नाही ती नेमकं ही एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता आहे का, ते पान एजड झालेलं आहे का, आपल्या पिकाला मॅग्नेशियम कमी आहे का, नायट्रोजन कमी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जो काही आपल्या पिकामध्ये नायट्रोजन जर कमी झाला तर त्याची काय लक्षणे आहे, त्याच्यासोबत नायट्रोजन कमी व्हाया मागचे काय कारण आहे व नायट्रोजन जर आपल्या पिकामध्ये कमतरता दिसून आली तर आपण त्याच्यावर काय उपाययोजना करू शकतो. तसेच जे काही इथून पुढे जे काही 5-6 व्हिडिओ जो आपण बनवणार आहे ते म्हणजे जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे त्यांचे लक्षणं व त्यांच्यावर कमतरतेचे लक्षणे व त्यांच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे. त्याच्याच बरोबर दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे जे काही सर्व जे काही अन्नद्रव्य आहे यांची लक्षणं, कमी होण्याची लक्षणं व आपल्या पिकामध्ये ते आपण कमी झाल्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे, तर सविस्तर माहिती आपण इथून पुढच्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नायट्रोजन आपल्या पिकामध्ये कमी झाल्यावर आपल्या पिकावर त्याचे काय दुष्परिणाम होतात, त्याचबरोबर नायट्रोजन कमी झाल्याचे लक्षणं व त्याचबरोबर नायट्रोजन आपल्या जमिनीमध्ये व पिकामध्ये कमी होण्याचे कारण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यावर काय उपाययोजना ह्या केल्या पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, नायट्रोजन म्हणलं की मुख्य अन्नद्रव्य येतं. मित्रांनो, नायट्रोजन जर आपल्या पिकामध्ये जर त्याची कमतरता झाली तर आपल्या पिकामध्ये त्याचे खूप असे दुष्परिणाम हे आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये पिकाची वाढ थांबते, पिकाचा जो काही हिरवा रंग असतो तो कमी होतो. तर मित्रांनो, जर आपल्या पिकाची योग्य वाढच झाली नाही तर त्या ठिकाणी 100% आपले जे काही उत्पादनात ही घट होणार आहे. त्याच्यामुळं आपल्या पिकामध्ये नायट्रोजन कमी होण्याचे काय लक्षण आहे, तर मित्रांनो सर्वात महत्वाचं जे काही पहिलं लक्षण आहे ते म्हणजे जर आपल्या पिकामध्ये जर नायट्रोजन हा कमी झाला तर आपले जे काही पिकाची जी काही पानं आहे ती पिवळे पडू लागतात. व त्याचं एक मित्रांनो महत्वाचं लक्षण, समजा हे आपलं पेरूचं पान आहे आणि याच्यामध्ये नायट्रोजनची डिफिशियन्सी झालेली. तर मित्रांनो काय होतं, हे जे काही पान आहे ना, हे टोका करून जे काही फांदीकडे आहे ना पान पिवळं होत येतं व ज्याच्यावरच्या जे काही शिरा ह्या आहे ना हिरव्यात असतात, पण जे पान टोका करून फांदीकडे पिवळं होत येतं. त्याचबरोबर जी काही पिकाची जी काही वाढ आहे ती खुंटते, पिकाला जे काही फुटवे हे कमी होतात. तर मित्रांनो, पिकामध्ये फुटवे कमी होण्याचे कारण म्हणजे नायट्रोजनची डिफिशियन्सी. मग आपण गहू, भात, त्याच्याबरोबर कांदा या पिकामध्ये नायट्रोजन कमी झाल्याची ती लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जर नायट्रोजन आपल्या पिकामध्ये कमी झाला तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये जी काही नायट्रोजन सायकल ही ब्रेक होते, त्याच्यामुळे आपल्या पिकांना फुले कमी लागतात, फळधारणा ही कमी होती. तर मित्रांनो, आपल्या पिकामध्ये नायट्रोजन हा कमी कोणत्या कारणामुळे होतो, तर मित्रांनो सर्वात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे आपल्या पिकामध्ये जे काही सेंद्रिय कर्ब आहे म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन त्याचं जे काही प्रमाण आहे ते 1% कमी असणं. तर मित्रांनो, आपण आपल्या पिकामध्ये जर आपल्याला आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बन जर वाढवायचा असलं तर आपल्याला सर्वात महत्वाचं जे काही आहे ते म्हणजे आपल्या जे काही क्रॉप रेसिड्यू, म्हणजे आता समजा पेरूची छाटणी केलेली व त्याचे आपण जे काही काड्या वगैरे आहे ना ती पूर्णपणे बाहेर न काढता त्या जमिनीतच गाडून टाकणं किंवा मध्ये घेऊन त्याच्यावर रोटा फिरवणं. तर मित्रांनो, हे जेव्हा पूर्णपणे काड्या सडणार आहेत त्याच्यापासून जे ऑर्गॅनिक कर्ब बनणार आहे त्याच्यामुळं आपल्या जमिनीला जे काही पोषक अन्नद्रव्य हे मिळणार आहे, त्याच्यातूनच आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे असे विविध अन्नद्रव्य त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर एका जमिनीत सतत एकच पीक घेणं, आता समजा आपण यावर्षी जर कापूस लावला
त्या पुढच्या वर्षी पण आपण त्याच रानात कापूसच घेणे. तर मित्रांनो, यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये नायट्रोजनची डिफिशियन्सी कमतरता ही आपल्याला जाणवू शकते. मित्रांनो, दुसरं महत्वाचं कारण, आपण जर आपल्या पिकामध्ये अति पाण्याचा वापर केला किंवा एखाद्या वर्षी जर पाऊस खूपच अति असला, त्याच्यामुळे सुद्धा आपली जी काही आपल्या जमिनीतील जे काही अन्नद्रव्य आहे ते लीचआउट होतात, पाण्यामुळे वाहून जातात. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये नायट्रोजनची कमतरता ही जाणवू शकते. सर्वात महत्वाचं दुसरं कारण, आपल्या जी काही जमीन आहे तिची जी काही कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे, म्हणजे अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता किंवा जे काही पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही कमी होणं. दुसरं म्हणजे आपली जमीन एक तर हलकी असणं किंवा आपली जमीन ही वाळुकामय असणं, त्यांना सुद्धा आपल्या पिकामध्ये जे काही नायट्रोजन जे काही अन्नद्रव्य आहे तिची कमतरता ही जाणवू शकते. तर मित्रांनो, हे आपण नायट्रोजन कमी होण्याची कारण आणि लक्षणं बघितली. आपण आपल्या पिकामध्ये जर नायट्रोजन हा कमी झाला तर आपण त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो? तर मित्रांनो, सर्वात महत्वाची पहिली उपाययोजना, आपण जर नायट्रोजन कमी झाला तर आपण युरियाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. किंवा तुमचं पीक जर अशा स्टेजमध्ये असेल फुल धारणेची किंवा फळ धारणेच्या, त्यावेळेस जर आपण युरिया जर दिला तर त्या ठिकाणी पिकामध्ये फक्त शाखे वाढच होईल. तर मित्रांनो, आपल्याला त्या स्टेजला युरिया न देता आपण अमोनियम सल्फेटचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. तर मित्रांनो, आपल्या जर पिकामध्ये कोणत्याही स्टेजला जर अन्नद्रव्याची डिफिशियन्सी, नायट्रोजन अन्नद्रव्याची जर डिफिशियन्सी आपल्याला जाणवली तर त्या ठिकाणी आपल्याला युरिया न वापरता जे काही अमोनियम सल्फेट आहे त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी हा करायचा आहे. तर मित्रांनो, या दोन्ही पर्यायापैकी एक तर तुम्ही युरिया वापरू शकता किंवा अमोनियम सल्फेट वापरू शकता किंवा नत्रयुक्त कोणतेही खतं, मग कॅल्शियम नायट्रेट, हे जे काही पोटॅशियम नायट्रेट, हे जे काही विविध जे काही खतं आहे नत्रयुक्त, त्यांचा वापर तुम्ही तुमच्या पिकामध्ये करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतकं शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. व मित्रांनो, पुढे आपण जे काही फॉस्फरस, पोटॅशियम, बोरॉन, सल्फर हे काही जे अन्नद्रव्य त्यांची कमतरता कशामुळे होते, त्यांची कारण काय आहे, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.